प्रचंड गोड आहे, गोड मस्त असं स्वीट. विशेष आहे, विशेष. यात्रा इन जब्स गाइस, जबलपुर फूड टूर मध्ये आपले स्वागत आहे. ब्रेकफास्ट आयटम सुपर अमेझिंग. 15 पीस कटलरी असलेली एक अशी मेगा थाळी आहे ही. सो जबलपूर फूड टूरच्या आयटनरीच्या अकॉर्डिंग द फर्स्ट प्लेस वी आर सपोज टू बी वॉज गुप्ता पावभाजी सेंटर. आणि त्याचं डेस्टिनेशन आम्हाला मॅपने जिथे दाखवलं तिथे आम्ही उतरलो. आणि त्याच्यानंतर एक 130-140 मीटर ट्रॅव्हल करून सुद्धा अजूनही आम्हाला गुप्ता पावभाजी सेंटर सापडलेलं नाही आहे. या पूर्ण सेंटरमध्ये ते कुठेही असू शकतं. आणि आता आम्हाला हे सगळं जाऊन बघायला लागणार आहे की एक्झॅक्टली गुप्ता पावभाजी सेंटर कुठे आहे. आता आम्ही एवढं शोधून तिथे चाललो आहे, वर्थ द ट्रॅव्हल आहे का हे आपण बघूयात. सो गुप्ता पावभाजीची शोध मोहीम अत्यंत मस्तरित्या भासकल्यानंतर थोडं तरी काहीतरी मस्त खायला आम्ही आलो ठाकूर चाट भंडारी. साबुदाणा चाट नावाचा हे प्रकार आहे. आणि साबुदाणा, उपवास आणि फराळ हे समीकरण याने पूर्ण मोडून काढलेलं आहे. फराळाशी याचा काहीही दुरून दुरून संबंध नाही. टिक्कीचा जो बेस आहे तो साबुदाणा आहे. बाकी सगळं मग अदरवाईज सगळा चाट आयटम त्याच्यात टाकून त्याचा चाट बनवला आहे. खूप गोष्टी आहे, खूप काही काही आहे. तुम्ही सगळ्यात गरम आहे, सगळ्यात डीप जाऊन याला साबुदाणा हा हे सगळं चालेलं आहे. यानावर ठीक आहे. वाव, व्हेरी नाईस. मस्त आहे. साबुदाणा, बटाटा, छोले आणि दही. बापरे, बर्स्ट ऑफ फ्लेवर यार. यांचा साबुदाणा वडा ही डिस्टिंक्ट आहे. तर साबुदाणा वडा नाही आहे, इट इज अ साबुदाणा टिक्की ज्याच्या अंदर आलूचा मसाला त्यांनी फिट केला. म्हणजे साबुदाणा टिक्की ज्याच्यात त्यांनी आलूचा मसाला फिल केला आहे. आणि त्याची एक वेगळी डिस्टिंक्ट आणि अशी मस्त चव आहे. थोडीशी जी काळी मिरी आणि चाट मसालावाला वगैरे. फराळी आयटम नाहीच आहे हा, एकंदरीत उपवासाचा आयटम नाही आहे हा. चाट मसाला वगैरे असं वेगवेगळं काहीतरी घालून एक मस्त त्यांनी असं काहीतरी इजाद केलं आहे असं मला वाटतं. आहे दही फुलकी किंवा मिठी पुरी किंवा दही पुरी, म्हणजे आपल्या भाषेत दही पुरी. दही गार आहे, रगडा गरम आहे. जसं एक गरम थंडा काहीतरी असा फुल बर्स्ट ऑफ टेम्परेचर. थंड गरम आहे आतून बाहेरून. बॅक टू बॅक 2 पुऱ्या खाऊन मला असं कळलं आहे की नावाने जरी ही मिठी फुलकी असलं तरी हे प्रकरण गोड नाही आहे. मला थोडं कन्फ्युज्ड प्रकरण वाटलं. थोडं म्हणजे असं पहिल्याच बाईटमध्ये असं नाही वाटलं मला. ना याच्यात धड व्यवस्थित रगड्याचा टेस्ट येतोय, ना व्यवस्थित गोड टेस्ट येतोय इमली चटणीचा, ना व्यवस्थित दह्याचा टेस्ट होतोय. एक कुठला सिग्निफिकंट फ्लेवर आउटस्टँड होत नाही. आणि सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या प्रयत्नात ह्याची जी म्हणजे समथिंग विच हॅज केम आउट ऑफ इट विच इज लिटिल
सॉल्टी वाटते मला खरं तर ते मला असं इतकं फार असं आवडलं नाहीये ॲज कम्पेअर टू द वन दॅट आय हॅव ऑलरेडी. ती साबुदाणा टिक्की म्हणजे एकदमच भारी होती. त्याच्या कम्पॅरेटिव्हली मला ही इतकी नाही आवडली. So after all the masala and chaat in life, enter sweet. बडकुल प्रतिष्ठान. गोड खाऊयात चला. सवाष्णीची सत्व परीक्षा असते तशी माझी आता स्थिती झालेली आहे. चाट बीट खाऊन मस्त भरलंय आणि आता गोड आलंय समोर खायला. गुड सॉल्ट मसाला लड्डू असं याचं नाव आहे. खवा जलेबी आहे ही आणि रबडी. तर मी स्पेसिफिकली त्यांना विचारलं का ही ब्रेडची रबडी वगैरे असं काही आहे का. ते म्हणाले की नाही, दुधाला घोटून 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 बनवलेली ही रबडी आहे. आणि मला गोड खायचं आहे यार. गोड इज नॉट माय कप ऑफ टी. मला गोड फार नाही आवडत. सॉफ्ट आहे हे, सॉफ्ट आहे हे. गुड मसाला आणि सॉल्ट तिघांचे फ्लेवर येत नाहीये. क्लासिक मावा लड्डू वाली टेस्ट आहे. ओव्हर गोड आहे, ओव्हर पावरिंग गोड आहे. ड्रायफ्रुट्स, मखाने, शेंगदाणे, बदाम, काजू असल्या वगैरे सगळ्यांनी हे असं फिल्ड आहे. पण गुड सॉल्ट आणि मसाला म्हणजे जो काही मसाला असतो यांचा वेलची असला काहीही फ्लेवर येत नाहीये याच्यातनं. पण याचं जर नाव मायनस केलं तर इंडिव्हिज्युअली याची टेस्ट मस्त आहे. थोडीशी अशी तुपकट मावा लड्डू वाली वगैरे टेस्ट याची आहे. पण याचं जे नाव आहे ते हे जस्टिफाय करत नाही असं मला वाटतं. आणि नाहीच करत नाही आहे टेस्ट त्याची. मुव्हिंग ऑन. खवा जलेबी आग्रहा खातर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही टेस्ट करून बघा, खूप छान आहे. सो आम्ही खवा जलेबी पण घेतली आहे. खोया जलेबी, खवा जलेबी ची मस्त अशी रसरशीत सॉफ्ट अशी लुसलुशीतच मस्त आहे. टेम्पटिंग आहे पण मी गोडवर फार टेम्पत नाही, त्यामुळे बघू. गोड आहे प्रचंड गोड आहे. गोड मस्त असं स्वीट. ज्यांना स्वीट टूथ आहे ना, लव्ह दिस थिंग. मला असं वाटतं की जिलबी हे समीकरण थोडं क्रंची फ्रॉम द आउटसाइड, सॉफ्टर फ्रॉम द इनसाइड असं असतं. हे जरा थंडी आहे म्हणजे खूप आधीपासून बनवली असेल म्हणून त्याचं ते जरा लेअर आहे, आउटर ही जी लेअर आहे ती जरा सॉगी झाली आहे आणि ती चिवी थोडीशी जरा रबराळ चुवी झाली आहे. अदरवाईज टेस्ट वाईज जर हे गरमागरम असे जर तुमच्या समोर आले क्रंची आणि सॉफ्ट अशा, तर टेस्ट वाईज A1 आहे. ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी हे फेवरेट असू शकतं त्यांचं. फायनली रबडी. लाईफ मूव्ज इन स्लो मोशन व्हेन यू हॅव दिस. म्हणजे प्रत्येकच गोष्ट बोलूनच दाखवावी असं काही नसतं. ही रबडी आहे. या, खा, तृप्त व्हा आणि मजा करा. आणि आता संपवा, मला खाऊ द्या. बाय, भेटूयात. गोडाचा ओव्हरडोस झालाय माझ्या शरीरात आज. केसर, मलाई, बदामचे असे आणि दूध. ऍक्च्युली तीव्र गोड नाहीये हे, असा छान दुधाळ फ्लेवर आहे याचा. म्हणजे दुधाचं आहे ऑफकोर्स. छान असा दुधाळ टेस्ट त्यांनी अशी जपून ठेवली. असं साखर ओव्हरपावर नाही करता याला. इट्स नाईस आफ्टर जेवण ड्रिंक काइंड ऑफ अ थिंग म्हणून याला कन्झम्पशन याचं मस्त होऊ शकतं. सो मला आता जसं कळालंय की हे जे सगळे आपण गायचे आणि चिक्कीचे सगळे स्टॉल्स बघतोय हे असे सीझनल आहेत. असे 12ही महिने इथे अवेलेबल राहत नाही. ते आता असे रस्त्याभर लागतात. विंटर स्पेशल आहे हे.
त्यांच्याकडे चिक्कीचे वेगवेगळे प्रकार असतात, लाह्याचे वेगवेगळे प्रकार, लाह्याच्या वेगवेगळ्या चिक्क्या असतात. पण हे फक्त नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशाच या फेजमध्ये असतात आणि असं पूर्ण वर्षभर हे राहत नाही. सो आम्ही आता इथे आलोय तर ते आम्हाला जरा खायला मिळालंय. लकी अस. सो पर्क्स ऑफ हॅव्हिंग अ सोलापुरी पार्टनर. ही फाइंड्स शेंगदाणे एव्हरीवेअर. शेंगदाण्याची चिक्की म्हणजे पीनट चिक्की, गुड शेंगदाणे पापडी, वॉट एव्हर. गुड लाह्या. आफ्टर अ क्विक शॉर्ट ब्रेक आम्ही आता परत निघालोय. मला व्हिडिओमध्ये नाही दिसणार पण आम्ही आता परत निघालोय श्याम जी के समोसे इथे. आणि आम्ही तिथे खाणार आहे भाजी वडा हा एक डिश आहे, वेगळी नवीन नवीन प्रकारचे डिशेस मी कधी खाल्ली नाही, मी ते खाणार आहे. आणि समोसे. लेट्स गो. सो आधी आपण हे खातोय समोसा, चटणी आणि कांदा. इतकंच त्यांचं प्रिपरेशन आहे. आपल्या महाराष्ट्रात असे जबलपुरी समोसे वगैरे खूप मिळतात, पण जबलपूरमध्ये येऊन जबलपुरी समोसा खायचं म्हणजे मला त्याची खूप उत्सुकता आहे खरं तर. बघूयात काय असतं. सो चटणी याला ऑलरेडी सोक केली आहे समोसाने. मी एक कांदा थोडासा घेतला आहे आणि फिलिंग आहे आणि क्रिस्पी पार्ट. लेट्स गो. लेट मी जस्ट ईट समोसा. जस्ट फिलिंग. खूप बेसिक मसाला प्रिपरेशन आहे, फार ओव्हरपॉवरिंग काहीच नाहीये. काळी मिरी नाही, मिरची नाही, तिखट नाही, काहीच नाही. खूप बेसिक मसाला त्याचा मला वाटतं जीव आहे, प्राण आहे या समोस्याचा. आणि चटणी ते त्याला जे कॉम्प्लिमेंट करते ते म्हणजे विशेष आहे, विशेष. वाव. मोठा बाईट आहे, गरम आहे, पाइपिंग हॉट आहे. यम्मी. ऑल्सो इको फ्रेंडली. आंबट गोड अशी चिंच पुदिन्याची चटणी आहे. आणि ही जी चटणी आहे ही बाय फार मोस्ट ऑथेंटिक चिंचेच्या चटणीच्या सगळ्यात जवळ येणारी चटणी आहे. म्हणजे आपण अदरवाईज बघतो वेगवेगळ्या अशा स्टॉल्स वगैरे मध्ये जी लालसर अशी लाल लाल अशी चिंचेची चटणी असते, ही ती नाहीये. ही खूप ऑथेंटिक आणि खूपच चिंचेच्या चवीच्या जवळ येणारी चटणी आहे. हे विशेष. हिअर कम्स पप्पा भाजी वडा. नवीन काहीतरी प्रकरण आहे, मी नाही खाल्लं याच्या आधी. दहीच्या मठ्ठ्यासोबत त्यांनी ते दिलं होतं. आता ते खैर सोक केलंय सगळं त्याने. मिरची आहे आणि आपला इको फ्रेंडली प्लेट मध्ये त्यांनी ते सर्व केलंय. क्रिस्पी आहे हे. क्रिस्पी फ्रॉम द आउटसाइड, सॉफ्ट फ्रॉम द इनसाइड, जस्ट लाईक मी. प्लेन वडा आहे, फक्त याला इथं काही सोक वगैरे केलं नाही, प्लेन वडा खाताय. इनिशियली पालकच्या टेस्टवर सुरू झालेली ही चव मेथीच्या कडवटपणावर आणि मेथीच्या अमेझिंग आफ्टर टेस्टवर येऊन थांबताय. हा जर नुसता वडा खायला गेला तर खरं तर फार इतकं कोणाला आवडणार नाही, पण त्या दही आणि चटणीचं जे मिश्रण आहे ते याला जरा अपलिफ्ट करते आहे. नुसता वडा आय माइट नॉट हॅव हॅड. चटणी त्याला जरा सांभाळून घेते. भाज्यामध्ये भाजी वडा बाय नेम, इफ वी से अबाउट भाजी, पालक आहे, मेथी आहे ऑफकोर्स, पत्ताकोबीचं जरा मला थोडं, पानगोबी, पत्ताकोबी, कांदे आहेत थोडेफार, धणे सीड्स मला लागलेत थोडेसे. आणि एकंदरीत खूप क्रिस्पी असा वडा आहे हा. तुमचे मत परिवर्तन करणारा आहे हे. इनिशियली मला नाही वाटत. इनिशियली माझे खूप कॉन्ट्रोवर्शियल थॉट्स होते की इतकं, पण हे छान आहे ऍक्च्युली, खूप छान आहे. आफ्टर टेस्ट याची जी आहे ती अमेझिंग आहे. मी याला अजिबात मला नाही आवडणं कॅटेगरीमध्ये अजिबात नाही टाकणार, कारण मला खरंच आवडलं आणि मी नाही नाही म्हणता म्हणता ऑलमोस्ट सगळं संपवून दिलंय. सो आय रिअली लाईक इट. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. बरोबर. हे खाता खाता तुम्ही जरा तिकडे पण एक नजर फिरवा.
म्हणजे मी तुम्हाला सांगते, तो आल्यापासून कंटिन्यू काम करतोय. आम्ही जेव्हापासून त्याला बघतोय तो भराभर समोसे काढतोय, एक माणूस बांधतोय, एक माणूस बनवतोय. प्रचंड गर्दी आहे त्याच्याकडे, ओव्हरवेल्मिंग गर्दी आहे त्याच्याकडे. खूप फेमस आहे हे. आणि ऑफकोर्स बाय फार बेस्ट, म्हणजे खूप टेस्टी समोसा होता हा. आंतरराष्ट्रीय स्तरवर ख्याती प्राप्त देवा मंगोडेवाला यांच्याकडे आम्ही आलो आहे आणि तिसऱ्यांदा चक्कर मारून आम्हाला फायनली मिळाले आहेत. फॅन्सी प्रोडक्ट आहे, हाईप प्रोडक्ट आहे. 100 वर्षाहून जास्त अधिक काळ यांना झाला आहे. 3 वेळा एकाच ठिकाणी चक्कर मारायचे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्हॉट इट डज इज, जे ओनर आहेत ॲक्च्युली अशा गरम गरम तेलाच्या कढईमध्ये ते सगळं टाकून काढताना ते आपल्या हाताचा उपयोग करतात. म्हणजे दे डोंट यूज एनी लॅडल और स्पून और समथिंग लाईक दॅट. ते सरळ हात घालतात, त्यातनं ते वडे काढतात आणि ते त्याच्यात टाकतात. म्हणजे आत्ता ते खरं तर व्हिडिओज वगैरे मध्ये अशा सगळ्या गोष्टी दाखवायला रेडी नाही आहे, त्यांनी दाखवत नाही किंवा करत नाही, कारण सोशल मीडियाने त्यांना जरा डिमोटिवेट केलं आहे. पण अदरवाइज ते ॲक्च्युअली दे फॉलो दिस प्रॅक्टिस टू डू इट. कमिंग ओव्हर टू द प्रोडक्ट दॅट वी हॅव राईट नाव इन अवर हँड. मॉडरेटली गरम आहे, फार गरम नाही आहे. 4 प्रकारच्या चटण्या आहेत. तिखट, आंबट, दहीची एक चटणी होती आणि गोड चटणी. गोड चटणी म्हणजे जीव की प्राण आहे. फक्त मुंगोडा टेस्ट करायचा, फक्त मंगोडा मूंग पकोडा जर टेस्ट करायचा तर इट हॅज अ स्लाइट हिंट ऑफ पुदिना अलॉंग विथ धनिया. आय सजेस्ट मिठी चटणी थोडी जास्त घ्या, म्हणजे ते गोडासोबत जरा जास्त सुंदर वाटतं, जास्त टेस्टी वाटतंय. यम्मी यम्मी. मंगोडे ही एकतर एंटायर जैन प्रिपरेशन आहे यांच्याकडची. मला जर नंतर वाटतं तर तुम्ही त्यात वरतून कांदा आणि बाकी सगळं त्यांनी आम्हाला करून दिलं, मग सगळा कांदा वगैरे तुम्ही टाकून त्यांच्याकडे घेऊ शकता. पण अदरवाईज हा एंटायरली जैन डिश आहे. आणि आय रिअली वॉन्ट टू से वन थिंग इन हिअर की जबलपूर आहे आणि जबलपूरचं स्ट्रीट फूड तसं तर खूप फेमस आहे. खूप खूप काही गोष्टी खायला आहेत जबलपूरमध्ये. पण आणि अनेक मुंगोड्याचे पण स्टॉल्स असेल, आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. पण 100 वर्षापासून परंपरागत एखादी गोष्ट माणसाने त्याच निष्ठेने आणि त्याच फिलिंगने रोज विकणे ही एक खरं तर खूप स्पेशल गोष्ट आहे. सो कम्पॅरिझन वगैरेच्या पुढे गेली आहे ही डिश मला असं वाटतं. खूप टेस्टी आहे अँड इट्स व्हेरी एक्स्ट्रीमली वर्थ द वेट दॅट वी डिड. मला या गोष्टीचं प्राईड आहे की मी नागपूरमध्ये बेस्ट मोतीचूरचा लड्डू खाल्ला आहे. तर मला असं सांगण्यात आलं आहे की बडेरिया डेअरी मिष्ठान्न भंडारमध्ये त्याहून भारी मोतीचूरचा लड्डू आहे. चला बघूयात. हा माझ्या हातात आहे मोतीचूरचा लाडू. फूड कलर वापरला नाही, अजिबात नाही. सो असा हा सात्विक अनफूड कलर्ड मोतीचूरचा लाडू. आणि मी बेस्ट मोतीचूरचा लाडू बाय द वे खाल्लाय. सो रसरशीत आहे, असा रसरशीत असा असायला पाहिजे मोतीचूरचा लाडू. विरघळते हो तोंडात जाऊन. मला असं वाटतं की गोडांच्या पदार्थातच ही ताकद असते की ते तुम्हाला बोलायला भूल पाडू शकतात. म्हणजे तुमचा शब्द तुम्ही विसरू शकता. गोड आहे ऑफकोर्स, म्हणजे गोडाचा पदार्थ आहे. याहून पुढे अजून मी याला काय बोलू, म्हणजे काय डिस्क्राईब करू.
काहीच नाहीये, नो नॉनसेन्स डिश आहे ही. मोतीचूरचा लाडू बस, मगज नाही, किशमिश नाही, काजू नाही, काही नाही, नो नॉनसेन्स, एक्स्ट्रीमली टेस्टी इज व्हॉट दिस थिंग इज. रवाळ भगराळ असा टेक्स्चर आहे दूध हलव्याचा. मिल्क केक सारखं आहे. येस, सुट्टा मिल्क केक सारखं आहे, एक्झॅक्टली सेम सुट्टा मिल्क केक. मला असं वाटतं, मी फार गोड खात नाही, तर मला असं वाटतं की गोडाची खासियतच ती असते की असे साखरेचा भपका खाल्ल्यासारखं न वाटता त्याचा काहीतरी चव येणे आणि गोड ओव्हरपॉवर न करता ते काहीतरी छान असं मधुर टेस्टी फिलिंग देऊन जाणे, म्हणजे उत्तम गोड. हे उत्तम गोड आहे. दूध आटवून त्याचं प्रॉपर असं मिल्क केक टेक्स्चरला आणून त्याच्यात मस्त साखर बिखर वेलची आणि असं मस्त छान मिल्क केक वाला फील आहे याच्यात. दूध हलवा रिअली लाईक इट. तुम्ही आता बघताय माझ्या मागे जबलपूर मधला ग्वारी घाट आहे आणि इथे आम्ही आलो आहे गक्कड भरता ही एक डिश खायला. ग्वारी घाटमध्ये खूप सारे गक्कड भरता, कढी चावल आणि अशा सगळ्या प्रकाराचे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. छोटे छोटे जॉईंट्स आहेत आणि त्याच्यापैकी आता विल चूज वन अँड विल गो. बाकी सगळं सोडा, लीव एव्हरीथिंग, जस्ट लुक एट दिस ब्युटी. आता हे ऑर्गॅनिक नॅचरल वगैरे लाल रंग असेल काश्मीरी मिरचीचा तर ठीक आहे, नाहीतर गुलाबी आहे ते लोणचं. कमिंग बॅक टू अवर थाळी, बाफला, बाटी, रोडगे, बट्टी असं काहीतरी हे इकडे याला गक्कड म्हणतात. आणि वांग्याचं भरीत आहे, पुदिन्याची चटणी आणि थोडासा सलाड. मिरची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथे घेऊ शकता आणि गुलाबी लोणचं. आतापर्यंत तूप मुरलेलं आहे याचं, ओवा आहे याच्यात, थोडासा मैदा पण वाटतंय मला. ये किसका बनता है? मल्टीग्रेन आटा. अच्छा, सॉफ्ट है, बहुत सॉफ्ट है. मल्टीग्रेन आटा, वो गेहूं का वगैरे आटा सब मिलके. नहीं, अच्छी बात है, सॉफ्ट है. मल्टीग्रेन आटा आहे असं आता त्याने आम्हाला सांगितलं आहे. आणि आतून सॉफ्ट आहे, बाहेरून क्रिस्पी आहे, बाहेरून तूप किंवा तुपच असावं मला असं वाटतं. आणि आय विल ट्राय जस्ट दिस विथ पुदिना चटणी. नुसतं स्नॅक आयटम खूप मस्त आहे पुदिना चटणी सोबत. चटणी थोडी तिखट आहे, पण म्हणजे नुसतं हे आणि पुदिना चटणी इंडिव्हिज्युअल इटसेल्फ मध्ये कसा वेगळा मस्त स्नॅक आयटम असू शकतो, त्याने विकायला हरकत नाही. ओके, जोक सपाट भरतासोबत खाऊन बघूया. वांग्याचं भरीत आहे, युज्युअल वांग्याचं जसं बनतं तसं. कच्चं भरीत नाहीये, शिजवलेलं प्रॉपर भरीत आहे. टमाटर, वांगे, मोहरी दिसते मला थोडीफार. भरीत सरप्राइझिंगली सोसो आहे, प्लेन वाटतंय मला. मोस्टली हे वांगे भाजून करतात ते भरीत नाहीये, काहीतरी वेगळ्या प्रकारे वांग्याची भाजी असं काहीतरी उकळवून वगैरे असं काहीतरी केलेला वांग्याचा प्रकार वाटतंय मला. ते स्मोकी त्याला जी टेस्ट असते ती नाहीये. सो भरीत अकॉर्डिंग टू मी इज अ लिटिल सोसो. पण पुदिना की चटणी इज अ वेन हिअर आणि बाटी विथ पुदिना की चटणी सीम्स एक्स्ट्रीमली टेस्टी. ग्वारी घाटला आमच्याकडे 2 डिशेस होत्या, त्यातली एक म्हणजे गटपट चाट. फंकी फनी नेम, तितकेच फॅसिनेटिंग चव आहे असं मी स्मेलवरनं जरा अंदाज लावलेला आहे. फराळी आयटम आहे हा, उपवासासाठी स्पेशल आयटम आहे, ग्वारी घाटवर मिळतो. जिथनं आम्ही हे घेतलं आहे त्याचं नाव आहे आपका फलाहारी. म्हणजे मला इथनं दिसतंय म्हणून मी त्याचे बघूनच सांगते. सो सिंगाडे की सेव, शिंगाड्याच्या फ्लावरचं ची शेव आहे गार्निशिंगला. पीनट्स दिसतात मला, दह्याची चटणी आहे आणि ही आपल्याकडे एक हिरवी मिरचीची चटणी आहे. एंटायरली फराळी प्रोडक्ट आहे हा. खाली बटाटा आहे आणि साबुदाणा आहे. सो दिस यू कुड कॉल, म्हणजे याला जर मी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर हे खूप फराळी साबुदाणा चाट, साबुदाणा भेळ वगैरे असं काहीतरी प्रकार आपण याला म्हणू शकतो. मला खूप आवडते शिंगाड्याची शेव. सो त्याला असं इन्कॉर्पोरेट करून असं काहीतरी पहिल्यांदाच खाते मी. नवीन डिश आहे माझ्यासाठी, नवीन आयटम आहे. सो बघूयात.
जे काही तळण भाजणं वगैरे झालंय हे सगळं तुपात झालंय. तुपाचा एक डिस्टिंक्ट फ्लेवर आणि असा सॉलिड ओव्हरपॉवरिंग असा तुपाचा फ्लेवर याच्यात आहे. सो आता मी बटाटा घेतलाय, दही आहे, थोडं चटणी सोबत खाऊन बघूयात. चटणी तिखट आहे थोडी. उपासाच्या वेळेस वगैरे खायला खूप चटपटा असा चाटी पदार्थ आहे हा. फार आवडलाय मला आणि ओव्हरऑल ही इतकी रिफ्रेशिंग न्यू डिश वाटली मला. खूप आवडली, छान वाटतं मला हे सगळं. फॉर ऑल द फूड दॅट वी हॅव इटन इन जबलपूर, पोट फुल टम्म भरलं आहे, पण जबलपूरचे फूड स्पॉट काही संपत नाहीये. सो उद्या सकाळी पण we'll go out and hog on some breakfast places and maybe we'll have a lunch in Jabalpur as well. So for next spot, I'll see you tomorrow.